सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार. आपण 8व्या अध्यायावर आहोत, पण आता आधी आपण समाधी बघूया. तर 7व्या ज्ञान विज्ञान योग अध्यायात श्रीकृष्ण ज्ञानी भक्ताबद्दल बोलत असताना अर्जुनाला सांगतात की तन मन आणि जीव माझ्या ठिकाणी ओतून जे भक्त मला भजतात त्यांना परब्रह्माची प्राप्ती होते. त्यांना अंतकाळी कोणतीही पीडा होत नाही. ते किंबहुना जन्ममरणाच्या पीडादायक चक्रातून सुटतात. आणि हे ऐकताना अर्जुन त्या सुंदर बोलांमध्ये गुंग होऊन तसं आपल्याला कसं हे सर्व मिळेल ह्या प्रकारच्या डे ड्रीमिंग किंवा दिवास्वप्नामध्ये गुंग होऊन जरासा झालेला असतो. त्यावेळी भगवान सांगतात श्लोक 30 मध्ये की अधिभूत आणि अधिदैव आणि अधियज्ञासह मला जाणतात ते माझ्याबरोबर समाचित्त झालेले असतात आणि मरणाच्या वेळी मला जाणून असतात. पण मेचक्या ह्यावेळी अर्जुन आधीच्या श्लोकांवर विचार करताना इतका रममाण झाला होता की जणू भारून गेला होता. आणि त्याचा आनंद म्हणजे त्याला एवढा वाटत होता की स्वर्गाला वाकुल्या दाखवत होता. माझं सुख पहा कसं स्वर्ग सुखापेक्षा जास्ती आहे की नाही. पण तरी चमकून भानावर आला की आपल्याला भगवान काय सांगतायत हे नीटसं काहीतरी कळलेलं नाहीये. त्यामुळे तो काही गोष्टी नीट समजावून सांगण्याची विनंती भगवंताकडे 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला करेल. पण आता हे संजय धृतराष्ट्राला कसं सांगणार. पण अर्जुन मात्र अत्यंत चतुराईने आणि लीनतेने श्रीकृष्णाला प्रश्न करेल असं सांगताना श्री ज्ञानेश्वरही श्रोत्यांना आपल्याकडे व्यवस्थित लक्ष द्या म्हणून सांगतात. कारण बोलणं जेथे संपतं त्या ब्रह्मज्ञानाबद्दलचे बोलणे नागरी भाषेत म्हणजे बोली भाषेच्या शैलीने सांगेन आणि अक्षराच्या सौंदर्याबरोबरच नेत्रादी इंद्रिये समाधान पावतील. पण बुद्धीच्या सामर्थ्यावर खोलवर जाऊन ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल असं आत्मविश्वासाने परंतु विनम्रपणाचे उद्गार श्री ज्ञानेश्वर काढतात. त्यातली आवडलेली ओवी ह्या सगळ्या गोष्टींबद्दलची सांगताना पहा मालतीचे कळे घ्राणासी कीट वाटले परिमळे परी वरचिली बरवा काही डोळे सुखिये नवती तैसे देशियेचिया हवावा इंद्रिये करीती राणीवा मग प्रमेयाचिया गावा लेसा जाईजे ऐसेनी नागरपणे बोलू निमेते बोलणे ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. तर अध्याय 8व्याच्या सुरुवातीला अर्जुन देवाला विनवतो की ही
गेल्या अध्यायातली म्हणजे 7ही पदे ही ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ आणि 7वी गोष्ट म्हणजे प्रयाणकाली योगांना होणारे तुझे स्मरण. ही कधी न ऐकलेली आणि आश्चर्यकारक अशी आहे. ती मला जरा समजावून सांगा की. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पहा, एखादा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीच्या घरात निजला असेल तर त्याच्या बरळण्यातील शब्दही व्यर्थ जात नाहीत. त्याप्रमाणे अर्जुनाने विचारल्याबरोबर श्रीकृष्ण त्यांच्या मनात जे आले ते सांगू लागले. अर्जुन जणू कामधेनूचा बछडा आहे आणि कल्पतरूखाली मांडी घालून म्हणजे ऐकण्याच्या तयारीत बसलेला आहे. म्हणून त्याने आपले मनोरथ सिद्धीस जावे असं म्हटलं तर आश्चर्य नाही. श्रीकृष्ण कृपादृष्टीने ज्याला उपदेश करील तो ब्रह्मसाक्षात्कार पावल्याशिवाय कसा राहील? कारण कृष्ण ज्यांना मारले ते सुद्धा ब्रह्मसाक्षात्कारी झाले. जेव्हा आपण श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होतो तेव्हा आपले अंतःकरण कृष्णमय होते आणि असे जे प्रेम ते अर्जुनाच्या ठिकाणी अमर्याद आहे, म्हणून त्याच्या इच्छा सदा सफल होतात. स्तनपान करणाऱ्या मुलाची भूक जशी आईलाच लागते. एरवी मूल काही शब्दानं सांगत नाही, भूक लागली मला दूध पाजा असं सांगतो का? आणि मग आई पाजते असं होत नाही. म्हणून कृपाळू गुरुच्या बाबतीतही हे आश्चर्य नाही. परंतु नंतर आपण श्रीकृष्ण काय बोलले ते ऐकू. आणि छान. तिसऱ्याचं तुम्ही सांगणार ना? हा, तिसऱ्याचं मी सांगते, कारण आपल्याला ते पुन्हा घ्यायलाच पाहिजे होतं. आता याच्यामध्ये अक्षर ब्रह्म, आणखीन सृष्टी प्रक्रिया आणि म्हणजे ब्रह्माचं कर्म काय आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे या तिसऱ्या श्लोकामध्ये. तर ते मी आता सांगते. मी माझी याचा या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं त्याच याच्याप्रमाणे मी सांगत आहे. मी समरी टाईप सांगते की सृष्टी प्रक्रिया म्हणजे काय, ब्रह्माला अशी इच्छा झाली एकोहम बहुश्याम आणि त्यातून माया निर्माण झाली, मायेतून पंचभूत निर्माण झाली आणि त्याच्यातून अखंड अनेक ब्रह्मांड निर्माण झाली, अनेक वेगवेगळे युनिव्हर्स निर्माण झाले. तर ते एक ब्रह्मांड नाही म्हणत आहे, ते अनेक ब्रह्मांड निर्माण झाले असं सांगतात. आणि त्याच्यापैकी काही ब्रह्मांडावर पंचभूतांच्या पंचीकरणातून अनेक जीव निर्माण झाले आणि पण ते जेव्हा जीव निर्माण झाले ते अव्यक्त स्थितीत होते. एक एक जीव अव्यक्त स्थितीत होता. आणि एकदा अमृत तुम्हीच विचारलं होतं की कारण ब्रह्माची इच्छा म्हणजे मग त्याच्याप्रमाणे आपले गुण ठरतात का? तर याच्यामध्ये म्हणजे जेव्हा मी हे वाचत होते उपनिषदात तेव्हा त्यांनी म्हटलंय हो ठरतात. आणि त्याच्याप्रमाणे ते सगळे गुण पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा होतात तेव्हा ब्रह्माच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक जीवाला गुण पण दिले जातात. म्हणजे सात्विक गुण जास्त का राजस गुण जास्त का तामस गुण जास्त हे सगळं पण होऊन असं म्हणजे झाकून ठेवलेलं असतं, अव्यक्त असतं सगळं. आणि मग ते हळूहळू एक एक व्यक्त होत जातं. तर सृष्टी व्यक्तामधून अव्यक्तामधून व्यक्त होत राहते आणि व्यक्तामधून अव्यक्त होत राहते. हे मला वाटतं मी आधी एकदा बोलले होते की ब्रह्माच्या एका दिवसात म्हणजे ब्रह्माचा दिवस असेल तेव्हा सृष्टी व्यक्त होते आणि मग ब्रह्माचा दिवस संपला की प्रलय होतो आणि सगळी सृष्टी घडत होते आणि पुन्हा ब्रह्माचा दिवस उजाडला की पृथ्वी व्यक्त होते. तर ही जी सायकल आहे ती सायकल म्हणजे हे सांगितलं होतं ना की त्याला पुष्कळ वर्ष आहेत, म्हणजे 4.32 बिलियन इयर्स आपले तेवढा ब्रह्माचा एक दिवस असतो. तशाप्रमाणे ते होत राहतं. पण याच्यामध्ये माऊलींनी ब्रह्म किती सूक्ष्म आहे त्याचं फार सुंदर वर्णन केलंय. म्हणतात की इतकं सूक्ष्म आहे की त्याचं सपूरपण म्हणजे त्याचं सूक्ष्मपणा पाहायला गेलं की ते शून्यवतच भासतं. आपल्याला माहिती आहे की अगदी छोटं छोटं काहीतरी असलं की शून्याचीच व्याख्या आपण तशी करतो की ज्याला लांबी रुंदी जाडी नाही पण अस्तित्व असतं. तर तशा प्रकारेच आपल्याला ते भासतं. पण ते प्रपंचाच्या कापडातून गळून पडत नाही. म्हणजे अशा वेगळ्या प्रकारचं सूक्ष्म आहे ते, इतकं सूक्ष्म आहे पण ते
प्रपंचाच्या कापडातून गळून पडत नाही, तिथे राहतं, कायम प्रपंचाला अस्तित्व देत राहतं. असं ते फार सुंदर माऊलींनी त्याचं वर्णन केलंय. आणि ही जी सगळी प्रोसेस आहे, सगळे लक्षावधी जीव, लक्षावधी योनी निर्माण होण्याची आणि ते आज अव्यक्त परिस्थितीत राहण्याची आणि मग व्यक्त होण्याची आणि मग पुन्हा अव्यक्त होण्याची, ह्याला त्यांनी ब्रह्माचं कर्म असं म्हटलंय. आणि मग त्याच्यामध्ये माऊली हे पण म्हणतात की ब्रह्म सगळं एवढं एकच आहे आणि सतत पसरणार आहे, पण त्याच्यामध्ये समविषमत्व नेणोकायचे कुठूनही आले तर ते म्हणजे त्याच्यामध्ये काही आपण बघतो की सगळेच प्राणी काही सारखे नसतात किंवा सगळे जीव पण त्याच्यातले म्हणजे एकाच कॅटेगरीमधले सुद्धा सगळे जीव सारखे नसतात. ते हे सगळं या प्राण्यांचं समत्व म्हणून आपण त्या सगळ्या प्राण्यांना समजा हे म्हणू, कुत्रा म्हणू त्या सगळ्या प्राण्यांना, आणि त्या कुत्र्यांमध्ये सुद्धा प्रत्येक कुत्रं वेगळं असतं. समविषमत्व नेणोकायचे. तर ते फार सुंदर माऊलींनी आपल्याला एक्सप्लेन केलं की असं पाहिलं की असं वाटतं अरे असं कसं ब्रह्माला जमलं की एकतर समत्व आहे त्यांच्यामध्ये पण विषमत्व आहे प्रत्येक जीवामध्ये. तर ते कुठून आलं? लक्षावधी योनीमध्ये आपण किती म्हणतो 84 लाख योनी आहेत आणि त्या प्रत्येक योनीमध्ये हे समविषमत्व आहे. तर अशा प्रकारे माऊलींनी त्या एका श्लोकाचं कित्येक ओळ्यामध्ये आपल्याला वर्णन करून दिलं आहे. तर ती सृष्टीची प्रक्रिया त्याच्यात इथे सांगितलेली. आता आपण पुढे जाऊया, 4था श्लोक घेऊया. अमृत वाचणार आहेत ना. अक्षर ब्रह्म. अमृत तुम्ही म्यूटवर आहे. म्यूट आहे तुमचं. या शेअर होतं पण आता हा आता शेअर करा. झालं नाही अजून. आता आता झालं राईट. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतांवर. हे नरश्रेष्ठा, अधिभूत म्हणजे नश्वर पदार्थ व जीव हाच अधिदैवत आणि या देहात अधियज्ञ देहभावाचा उपशमन करणारा मीच आहे. आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात सांगतो. तर ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात व लय पावतात, त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व उगीच वरवर असते व न होणे हेच ज्याचे खरे स्वरूप आहे आणि ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन व्यक्त दशेला आणतात, जे पंचमहाभूतांचा आश्रय करून असते आणि पंचमहाभूतांचा संयोग म्हणजे पंचीकरण झाला तरच जे दिसते आणि पंचमहाभूतांचा वियोग झाला असता जे नामरूपात्मक शरीर नाशाला पावते, त्याला म्हणजे त्या शरीराला अधिभूत म्हणावे. मग अधिदैव म्हणजे पुरुष समजावा. तो प्रकृतीने मिळवलेले भोग भोगतो, जो चेतनेचा प्रकाशक आहे, जो इंद्रिय रूपी देशाचा स्वामी आहे आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्परूप पक्षी राहण्याचा वृक्ष आहे, जो वास्तविक परमात्माच आहे पण जो दुसरा झाला, कारण की त्यास अहंकार रूपी झोप येऊन द्वैतभासात्मक स्वप्नाच्या व्यवहाराने तो संतोष पावतो व कष्टी होतो. ज्याला जीव या नावाने स्वभावतः बोलतात, त्याला पंचभूतात्मक शरीररूपी घरातील अधिदैव समजावे. आता याच शरीररूपी गावामध्ये जो शरीर भावाला म्हणजे देहाहंकारादिकांना नाहीसा करतो, तो या शरीरातील अधियज्ञ अर्जुना मी आहे. इतर अधिदैव अधिभूत तेही सर्व खरोखर मीच आहे, परंतु अस्सल सोने डाकाला मिळाले तर ते हिणकस होत नाही काय? वास्तविक त्या सोन्याचा उत्तमपणा मिळत नाही आणि ते सोने किडाच्या भागाबरोबर तद्रूप होत नाही. पण जोपर्यंत ते उत्तम सोने किडाच्या मिलाफाने असते तोपर्यंत त्याला हिणकसच म्हटले जाते.
त्याप्रमाणे अधिभूत वगैरे हे सर्व जोपर्यंत अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत तोपर्यंत वेगळे असे समजावेत. तोच अविद्येचा पडदा काढला म्हणजे द्वैतभावाची हद्द संपते. मग हे एकमेकांना मिळून तद्रूप झाले असे जर म्हणावे तर पहिल्या प्रथम ते का दोन होते? केसांचा गुंडाळा आहे व त्यावर स्फटिकाची शिळा ठेवली तर ती वरून डोळ्याने पाहिली असता फुटलेली दिसते. नंतर केस त्या स्फटिक शिळेपासून दूर काढले मग त्या शिळेचा फुटकेपणा कोठे गेला ते कळत नाही. तर डाग देऊन त्या शिळेला जोडले का? तर नाही, ती मूळची अखंड होती तशीच आहे, परंतु केसांच्या संगतीने भंगलेली दिसत होती. ते केस दूर केल्यावर पुन्हा ती मूळची जशी अखंड होती तशीच आहे. त्याप्रमाणे अहंकार गेला तर ऐक्य मूळचेच आहे. हा प्रकार खरोखर जेथे घडतो तो अधियज्ञ मी आहे. अरे, आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यज्ञकर्मापासून झाले आहेत असे 4थ्या अध्यायात तुला सांगितले, तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे व नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. पण तुला तो मी उघड करून दाखवित आहे. प्रथम वैराग्य रूपी भरपूर काष्ठांनी चांगला पेट घेतलेल्या इंद्रिय रूपी अग्नीत मला शब्दादी थोडं इथे थांबा इथे. ओके. कारण की कारण मग आणखी बरंच आहे ना. हम्म. तर बेसिकली त्यांनी सांगितलंय अधिभूत म्हणजे जे नाशिवंत आहे, क्षर आहे, ते जग म्हणजे, कारण ते सगळं पंचमहाभूतापासून झालेलं आहे. तर ते सगळं प्राणी मात्र जी आहे ती सगळी म्हणजे अधिभूत. अधिदैव म्हणजे आपल्यामध्ये राहणारा जीव जो आहे तो म्हणजे अधिदैव. आणि स्फटिकाच्या खालच्या केसाची उपमा खूप सुंदर आहे ती, की आपल्याला असं वाटतं की हा ब्रह्म आणि आत्मा आणि ब्रह्म वेगळे आहेत, पण ते वेगळे नाही आहेत. त्याच्यामध्ये फक्त अहंकार आहे म्हणून ते वेगळे दिसतात. आणि जेव्हा आपण हे अहंकार बाजूला करतो आणि त्याच्यामध्ये पुढचा जो अधियज्ञ आहे त्याचं त्यांनी प्रोसेस सांगितली आहे. तर अधियज्ञामध्ये आधी वैराग्य पाहिजे, मग विषयांची आहुती पाहिजे, मग मनाचं मनपण घालवायचं आहे, मग प्राण आणि संयम यांची आहुती आहे. तर अशा प्रकारचा हा यज्ञ जो आहे त्याला अधियज्ञ म्हटलंय. आणि शेवटी ज्ञान आणि ज्ञेय एकच होतं, म्हणजे आत्मा आणि ब्रह्म एकच आहे हे जाणवतं. तर ते तुम्ही आता पुढे जे वाचणार आहे त्याच्यामध्ये उपमा खूप आहेत म्हणून मी त्याचं एक ते सांगितलं, गोषवारा सांगितला. वैराग्य, वैराग्यानंतर विषयाची आहुती, विषयाच्या आहुतीनंतर ध्यानधारणा, नंतर इत्यादी यज्ञ, आणि नंतर मन आणि प्राण यांचा संयम अर्पण करायचा, आणि मग ज्ञानाचा ज्ञेयामध्ये लय होतो. तर या सगळ्या प्रोसेसला त्यांनी अधियज्ञ म्हटलं. जाऊया पुढे. प्रथम वैराग्य रूपी भरपूर काष्ठांनी चांगला पेट घेतलेल्या इंद्रिय रूपी अग्नीत शब्दादी विषयरूपी द्रव्यांच्या आहुती देऊन, नंतर वज्रासन हीच कोणी जमीन ती शुद्ध करून शरीर रूपी मांडवात आधार समुद्र रूपी चांगला ओटा घालतात. तेथे ध्यानधारणा समाधी रूपी अग्नीच्या कुंडात बंधत्रयाच्या मंत्रघोषाने इंद्रिय रूपी विपुल द्रव्याच्या साह्याने यजन करतात. नंतर मन, प्राण आणि संयम अशा या यज्ञसंपत्तीच्या समारंभाने धूररहित ज्ञानरूप अग्नीला संतुष्ट करतात. अशा रीतीने हे वर सांगितलेले साहित्य ज्ञानरूपी अग्नीमध्ये समर्पण केल्यावर मग त्या ज्ञानाचाही ज्ञेयामध्ये लय होतो. मागे केवळ ज्ञेयच स्वरूपाने राहते. त्यास अधियज्ञ असे नाव आहे. असे सर्वज्ञ श्रीकृष्ण ज्या वेळेस म्हणाले त्यावेळेस अर्जुन अतिशयच बुद्धिमान असल्यामुळे त्याच्या ते लक्षात आले. हे लक्षात येऊन देव म्हणाले, अर्जुना, तू चांगल्या तऱ्हेने ऐकत आहेस. या कृष्णाच्या संतोषाने अर्जुन आनंदित झाला. पहा, लहान मुलांच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या पूर्ण होण्याने आपण कृतार्थ व्हावे हे एक जन्मदात्री आई किंवा सद्गुरूच समजतात.
म्हणून अष्टसात्विक भावांचा समुदाय अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णाच्या अंगी मावेनासा झाला. परंतु देवाने आपल्या बुद्धीने तो सावरून नंतर सुख हेच कोणी पिकलेले फळ, त्याचा सुवास अथवा थंड अशा अमृताची लाट, त्याप्रमाणे मृदू आणि सरळ असे भाषण केले. श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यांतील श्रेष्ठा अर्जुना, बाबा ऐक. याप्रमाणे माया जळण्याची संपली की तिला जाळणारे जे ज्ञान तेही त्या प्रसंगी जळून नाहीसे होते. आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हारपे अभ्र जैसे. तैसे असते पण आहाच, नाही होईजे हे साच. जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळोनिया. भूतांते अधिकरुनी असे आणि भूत संयोगे तरी दिसे. जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक. तया ते अधिभूत म्हणजे मग अधिदैव पुरुष जाणीजे. जेणे प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले. जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशींचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगाचा. जो परमात्माची परी दुसरा, जे अहंकार निद्रा निदसुरा. म्हणून स्वप्नीचिया वोरबारा संतोषे शिणे. जीव येणे नावे जया ते आळवी जे स्वभावे. ते अधिदैव जाणावे पंचायतनींचे. आता येची शरीरग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी. तो अधियज्ञू एथगामी पंडुकुमरा. येर अधिदैवा विधिभूत, तेही मीची कीर समस्त. परी पंधरे किडाळा मिळत काय साके नोहे. तरी ते पंधरे पण न मिळे आणि किडाचियाही अंशा न मिळे. परी जव असे तयाचे निमेळे, तव साकेची म्हणजे. तैसे अधिभूतादी आघवे, हे अविद्येचेनी पालवे. झाकले तव मानावे वेगळे ऐसे. तेची अविद्येची जवनिक फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे. मग म्हणो एक होऊनी जरी आटे, तरी काय दोन्ही होती. पै केशांचा गुंडाळा ठेविली स्फटिकशिळा. ते वरी पाहिली डोळा तव भेदली गमली. पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेणो जाहाले. तरी ढाक देऊनी सांदिले शिळे ते काही. ना ते अखंडची आयती, परिसंगे भिन्न गमली होती. ते सारी लिया मागवती जैसी का तैसी. तेवी अहंभावो जाये, तरी ऐक्यते आधीची आहे. हेची साचे जेथ होये तो अधियुज्ञुमी. पै गा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज. सांगितले काजे काज मनी धरुनी. तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. परी उघड करुनी पांडवा दावी जत असे. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्ती. विषय द्रव्याची आहुती देऊनिया. मग वज्रासन तेची उर्वी, शोधूनी आधार मुद्रा बरवी. वेदिकारचे मांडवी शरीराचा. तेथ संयमाग्नीचे कुंडे, इंद्रिय द्रव्याचे पवाडे. पूजिती उदंडे युक्तिघोषे. मग मन प्राण आणि संयमू, हाची हवन संपदेचा संभ्रमू. येणे संतोष विजय निर्धूमू ज्ञानानळू. ऐसे निहे सकळ ज्ञानी समर्पे. मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे. पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिलवरे. तया नावगा अधियज्ञू, ऐसा बोलला जव सर्वज्ञू. तव अर्जुन अतिप्राज्ञू तया पातले ते. हे जाणोनी म्हणितले देवे, पार्था परिसतु आहासी बरवे. या कृष्णाचिया संतोषा सवे, येरू सुखाचा जाहला. देखा बालकाचिया धणी धाईजे, का शिष्याचेनी जाहलेपणे होईजे. हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे का प्रसवतिया. म्हणून सात्विक भावांची मांदी,
कृष्णा अंगी अर्जुना आधी न समातसे परी बुद्धी सावरूनी देवे. मग पिकलिया सुखाचा परिमळू का निवालिया अमृताचा कल्लोळू. तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला म्हणे परिसणे याचया राया. आईके बापा धनंजया ऐसी जळो सरलिया माया. तेथ जाळी तेही जळे. खूप छान. आता अनुकृता वाचते. हो. 5वा श्लोक पासून ना. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यप्रयाति समद्भावं याति नास्यत्र संशयः. आणि मरणाच्या वेळी जो केवळ माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो मत स्वरूप पावतो, याविषयी संशय नाही. अर्जुना, ज्यास अधियज्ञ म्हणतात म्हणून आत्ताच सांगितले त्या मला जे पुरुष जिवंत असतानाच जाणून मरण काळीही जाणतात. ज्याप्रमाणे मठ म्हणजे घर या पोकळीने भरून पोकळीत असतो त्याप्रमाणे ते पुरुष देह खोटा आहे असे विचाराने जाणून आपणच आत्मरूप होऊन आपल्या ठिकाणी असतात. अशा या वरील अनुभवाच्या माझघरात निश्चयाच्या खोलीत त्यास झोप आली म्हणून त्यास बाह्य विषयांची आठवणच होत नाही. याप्रमाणे अंतर्बाह्य ऐक्य भरलेले असून ते पुरुष मद्रूप होऊन राहिले असता बाहेर 5ही भूतांच्या खपल्या पडल्या तरी त्यास खबरच नाही. जिवंतपणी सर्व व्यवहार करीत असता ज्यास त्या शरीराच्या उभेपणाची जाणीव नाही त्यास मग शरीर पडण्याचे संकट कोणते असणार. म्हणून अशाही प्रसंगी त्यांच्या स्वरूप अनुभवाच्या पोटातील निश्चयरूप पाणी हलत नाही. एक मिनिट थांबते, कारण की हे सगळं जीवनमुक्ताचं उदाहरण सांगितलं त्यांनी की ते जिवंत असताना सुद्धा त्यांना शरीराचं भान नसतं आणि मग जेव्हा ते मरतात म्हणजे जीव टाकतात म्हणजे शरीर टाकतात तेव्हा त्यांनी इतकं छान सांगितलं की पंचमहाभूतांनी आपलं हे शरीर झालेलं असतं पंचकरणांनी त्याच्या खपल्या पडून गेल्या तरी त्यांना त्याचं काही सुख दुःख नसतं, कारण की आधीच ते जीवनमुक्त असतात. ते त्यांना असं काही शरीराचं भानच नसतं. मला ते पंचमहाभूतांच्या खपल्या खूप आवडल्या, इतकं सरळपणे त्यांनी म्हणून टाकलं. ती त्याची प्रतीती ऐक्यरसाचीच जणू काय ओतलेली असते अथवा त्रिकाला बाधित जे स्वरूप त्या स्वरूपाच्या हृदयात ती जणू काही घातलेली असते. त्यांची प्रतीती ऐक्यता रूपी समुद्रात जणू काय धुतली असल्यामुळे ती मळत नाही. अथांग पाण्यात घट बुडाला असता तो आतबाहेर पाण्यानेच भरलेला असतो. नंतर तो दैव वशात पाण्यात असतानाच जर फुटला तर त्या घटात असलेले पाणी फुटते काय. खूप छान आहे. अथवा सर्पाने काट टाकली अगर एखाद्याने उकडते म्हणून वस्त्र टाकले तर असे करण्यात अवयवांमध्ये काही मोडतोड झाली का सांग बरे. त्याचप्रमाणे वरवर भासणारा जो शरीररूपी आकार तोच नाश पावत असून त्या शरीराशिवाय असणारी आत्मवस्तू तर जशी सर्वत्र भरलेली आहे तशीच आहे. तीच आत्मवस्तू आपण अनुभवाने झाल्यावर आता म्हणजे देहपाताच्या वेळी बुद्धीचा निश्चय कसा डगमगेल. म्हणून याप्रमाणे मला अंतःकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. एरवी साधारण विचार करून पाहिले तर मरण येऊन ठेपले असता मनुष्याच्या मनाला ज्या वस्तूची आठवण होते तीच वस्तू तो प्राणी होतो. ज्याप्रमाणे कोणी एखादा मनुष्य काकुळतेने वाऱ्यासारखा पळत असता एकाएकी 2 पावले निसटून आडात पडला. आता त्याला पडण्यापूर्वी ते पडणे चुकवण्याकरता दुसरा काही उपाय नाही, म्हणून जसे त्याला पडावेच लागते. त्याचप्रमाणे मृत्यूच्या त्या प्रसंगी जी काही एक वस्तू जीवाच्या समोर येऊन उभी राहते म्हणजेच ज्या वस्तूकडे त्यांचे मन लागते ती वस्तू होणे मग कोणत्याही प्रकाराने चुकत नाही.
आणि जेव्हा मनुष्य जागा असतो त्यावेळेला त्याच्या वृत्तीने ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेच त्याला डोळा लागल्याबरोबर स्वप्नात दिसते. जे आताची सांगितले होते अगा अधियज्ञ म्हणितला जयाते, जे आदींची तया माते जाणूनी अंती, ते देह झोळ ऐसे मानुनी ठेले आपण पे आपणची होऊनी, जैसा मठ गगना भरुनी गगनीची असे, ये प्रतीतीची माझ घरी तया निश्चयाची बोबरी, आली म्हणून बाहेरी नव्हेची से, ऐसे सबाह्य ऐक्य संचले मीची होऊनी असता रचिले, बाहेरी भूतांची पाचही खवले नेणताची पडिली, उभया उभे पण नाही जयाचे मा पडिली या गहन कवण तयाचे, म्हणून प्रतीतीची पोटीचे पाणी नहाले, ते ऐक्याची आहे वोतिली की नित्यतेची या हृदयी घातली, जैसे समर समृद्धी धुतली रुळे चीना, पै अथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदके भरला, पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे, ना तरी सर्पे कवच सांडिले का उबारेन वस्त्र फेडिले, तरी सांग पाका माही मोडले अवेवा माझी, तैसा आकारू हा आहाच भ्रंशे वाचुनी वस्तू ते सांचलीची असे, तेची बुद्धी जालिया विसुकुसे कैसे नि आता, म्हणून या परी माते अंतकाळी जाण तसा ते, जे मोकली ती देहाते ते मीची होती, एरवी तरी साधारण पुरी आदळलिया मरण, जो आठवू धरी अंतःकरण तेची होईजे, जैसा कवणू एक काकुळती पळता पवन गती, दुपा उली अवचिती कुहामाजी पडिला, आता तया पडण्या आरवते पडण चुकवावया परवते, नाही म्हणून तिथे पडावेची पडे, तेवी मृत्यूचे नि अवसरे एके, जे येऊनी जीवा समोर ठाके, ते होणे मग न चुके भल तया परी, आणि जागता जव असी जे तव जेणे ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी. करू कंटिन्यू पुढे. यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं, तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. अथवा हे कुंती पुत्रा, ज्या ज्या वस्तूचे स्मरण करत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो त्या त्या वस्तूप्रत तो सर्वदा तिच्या स्मरणाने तिच्या ठिकाणी चित्त एकाग्र झालेला असल्यामुळे जातो. ज्याप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडीने अंतःकरणात राहते तीच मरणाच्या वेळी वारंवार मनात येते, आणि मरण समयी ज्यास जी वस्तू आठवते त्याच गतीला तो जातो. ते विजितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. पुढे जाऊया. 6वा आणि 7वा श्लोक आपण एकत्र घ्यायला पाहिजे, कारण आपल्याला म्हणजे या 7व्या श्लोकात सांगितलंय की तुमच्या मनाचे काय असेल मरणाच्या वेळी तेच त्याच गतीला तुम्ही जाता, आणि म्हणून मग लगेच त्यांनी सांगितलंय म्हणून सर्व काही माझं स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर, आणि मन बुद्धी माझ्या ठिकाणी नेहमीच राहिली तर म्हणजे मरणाच्या वेळी सुद्धा तुला तेच आठवेल. तर असं मला वाटतं 6 आणि 7 एकत्र घ्यायला. ओके. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च, मय्यर्पित मनो बुद्धिर् मामे वैश्यस्य संशयम्.
म्हणून सर्व काळी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू निसंशय मजप्रतच येशील. असे आहे म्हणून तू नेहमी माझेच स्मरण कर. डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानाने जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे, वरील सांगितलेले सर्व व्यवहार आत बाहेर मीच करून घाल. मग सर्व काळ सहज मीच आहे. अरे असे झाले म्हणजे मग देह नाहीसा झाला तरी तो मरत नाही. मग लढाई केलीस तरी तुला काय भय आहे. तू मनबुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मग माझ्याशीही एकरूपच होशील. हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे. अशी स्थिती कशाने होईल असा जर संशय तुझ्या मनात राहिला असेल तर अगोदर अभ्यास करून पहा. मग ती स्थिती झाली नाही तर रागव. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. डोळा जे देखावे का कानिहन ऐकावे. मनी जे भावावे बोलावे वाचे. ते आत बाहेरी आघवे मीची करोनी घालावे. मग सर्वी काळिंबा स्वभावे मीची आहे. अग ऐसा ऐसया जरी जाहालिया. मग ना मरी जे देह गेलिया. मा संग्रामू केलिया भय काय तुझ. तू मन बुद्धी साचेसी तरी माझिया स्वरूपी अर्पसी. तरी मातेची गा पावसी हे माझी भाक. हेच काही सयावरी होये ऐसा जरी संदेहो वर्तत आहे. तरी अभ्यासुनी आदि पाहे मग नव्हे तरी कोपे. एक मिनिट थांबूया आता इथे. हे जे आता आपण वाचलं 6वा आणि 7वा श्लोक, तर 6व्या श्लोकामध्ये स्मरण भाव असा शब्द आहे. स्मरण भाव म्हणजे तुमच्या मनाची अवस्था. फक्त त्या क्षणी येणारा तुमचा विचार नाही, तर तुमची जी काय मनाची अवस्था असेल त्याच्यातून तुम्हाला जे काय स्मरण येईल ते त्यावेळेस जे काय स्मरण येईल तशी तुमची स्थिती होते असं त्यांनी सांगितलंय. आणि हा जो विचार आहे याच्यामधला की सदा सर्वदा माझं स्मरण कर आणि मग जे काय करायचं ते कर, तर अर्जुनाला अर्थातच युद्ध करायचंय, पण आपल्या आयुष्यात आपल्याला आपल्या रज आणि तमगुणांशी युद्ध करायचं असतं. म्हणजे आपल्याला रज आणि तमगुण कमी करायचे असतात आणि सात्विक गुण वाढवायचा असतो. तर ह्याच्यामध्ये आणखीन एक सांगायचं होतं की हा जो विचार आहे हा बृहदारण्यक उपनिषदातला आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जशी श्रद्धा असेल तसं कार्य होतं, जसं कर्म असेल तसं भविष्य घडतं. म्हणून आपण नेहमी आपले विचार सांभाळायला पाहिजे आणि म्हणून जन्मभरच चांगले विचार मनात असणं खूप आवश्यक आहे असं तिथं म्हटलेलं आहे. तर तोच मला वाटतं विचार इथे पण आहे की सदा सर्वदा माझं स्मरण कर म्हणजे मग मरणाच्या वेळी पण तीच आठवण येईल अशा प्रकारे. ओके, जाऊया पुढे. आपण छान वाचलंस अनुप्रिता. थँक्यू. मी कंटिन्यू करायचं कल्पनाच आहे ना आता. हा मी वाचते. हा 8वा अभ्यास. अभ्यास. एक प्रश्न विचारू. हो, इथे प्रतीती शब्द बऱ्याचदा आलेला आहे, त्याचा एक्झॅक्ट काय अर्थ धरायचा इथे? प्रतीती म्हणजे अनुभव जो काही त्यांना येतो. अनुभवच ना. आत्मानुभव. थँक्यू. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. हे पार्था, अभ्यास योगामुळे स्थिर झालेल्या व अन्यत्र न जाणाऱ्या चित्ताने परम पुरुषाचे सतत स्मरण करणारा मनुष्य त्या तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो. याच अभ्यासाबरोबर चित्त सांगड चांगल्या प्रकारे. अरे
त्यांच्या बळावर पांगील पर्वत चढून जातो. त्याप्रमाणे चांगल्या अभ्यासाने तू निरंतर आपल्या चित्ताला परमपुरुषाचे ध्यान लाव. मग शरीर राहो अथवा जाओ. नाना गतींना पावणाऱ्या चित्ताने एकदा आत्म्यास वरले, मग देह आहे किंवा गेला याची कोण आठवण ठेवावयाची? नदीच्या ओघाबरोबर घोघो करीत समुद्राच्या पाण्यास मिळालेले जे पाणी ते मागे काय चालले आहे म्हणून पाहण्याकरता परत येते काय? नाही, तर ते समुद्रच होऊन राहिले. त्याप्रमाणे ते चित्तच चिद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्म मरणाचा क्षीण सहजच संपला, कारण ते चैतन्य एकरस आनंद. काय हा, खाली पुढे करतोय का अमृत? होऊया. येण्याची अभ्यासीसे योगू, चित्तासी करीपा चांगू, अगाव पाय बळे पंगू, पहाड ठाकी. देवी सत अभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर. लावी मग शरीर असो अथवा जाओ, जे नाना गती पावते ते चित्तवरील आत्मयाते. मग कवण आठवी देहाते गेले की आहे. पै सरितेचे नि ओघे, सिंधू जळा मिनले घोघे. ते काय वर्तत आहे मागे, म्हणून पाहो येती. नाते समुद्रची होऊन ठेले, देवी चित्ताचे चैतन्य झाले. जेथ यात निमाले, घन आनंदचे. 9वा. कविम पुराणम म्हणू हा श्लोक आहे. कविं पुराण मनुष्यासितराम. हा, कविम पुराण. हा, श्लोक आहे तो. हा, पुराणम अनुशासितारम अणोरणीं यां समनुस्मरेद्यः. सर्वस्य धातारमं तुम्ही म्हणताय, मी पाठवून नाही चालेल. सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम. हा, सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम, आदित्यवर्णम तमसा परस्तात्. सर्वज्ञ पुरातन विश्वाचा नियंता, अणुपेक्षा देखील लहान, सर्व स्थूल सूक्ष्म जगाचा आश्रय, ज्याचे स्वरूप कल्पनेला अगोचर आहे. सूर्याप्रमाणे प्रकाशरूप असे ज्याचे स्वरूप आहे, असा अज्ञानरूप अंधकाराच्याही पलीकडे असलेला जो परमपुरुष, त्याचे जो सतत स्मरण करतो, ज्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे व जे जन्म मृत्यू रहित असून जे सर्वत्र असल्यामुळे सर्वपणाने पाहते, जे आकाशाहून पुरातन आहे व जे परमाणूपेक्षाही लहान असून ज्याच्या सानिध्याने विश्वाची हालचाल होते, जे या सर्वांना प्रसवते व ज्याच्या योगाने सर्व असते, तर्क ज्याला भीतो, असे जे कल्पनेच्या पलीकडे आहे. पहा, विस्तवास जशी वाळवी लागत नाही, ज्या स्वरूप प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञान अंधाराचा लाग, त्याच तो स्वभाव ज्ञानप्रकाशाचा दिवस असूनही स्थूल दृष्टीला अंधार आहे. जो स्वरूप दिवस अज्ञानाना अंधाराप्रमाणे असतो, तोच स्वरूप दिवस ज्ञानाना कसा असतो ते या ओवीत सांगतात. जे चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणांचा ढीग आहे, जे ज्ञानवानांना नित्य अपरोक्ष आहे व ज्या चैतन्य रूप दिवसाला अस्तमानाचे आडनाव सुद्धा जे अस्त होत नाही. हे छान आहे, आडनाव नाही. जयाचे आकाराविण असणे, जया जन्मना निमणे, जे आघवेची पणे देखत असे,
जे गगनाहून अजुने परमाणुनी साने जयाचीने सन्निधान विश्व चळे जे सर्वाते ययाविये सर्व जेणे जिये हे तू जया बी हे अचिंत्य जे देखे ओळंबा तू न चरे तेजी चेतन सरे जे देहात अंधारे चक्षुंसी सुसडा सूर्यकणांचा राशी जो नित्य उदो ज्ञानी आणसी अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. हम्म. तर हे सगळं ब्रह्माचं वर्णन आहे. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की जो हे सगळं करतो तो म्हणजे अर्थातच निर्गुण उपासक आहे, राईट. आपण म्हटलं होतं की निर्गुण उपासक, सगुण उपासक, निर्गुण निष्काम उपासक आणि निर्गुण सकाम उपासक. तर आत्ता आपण जे वाचणार आहोत 9वा 10वा आणि ऍक्च्युली 12-13 पर्यंत वगैरे, तर हे सगळं निर्गुण उपासक असं आहे. कारण ब्रह्माचं सगळं वर्णन आहे, राईट. त्याच्यामध्ये आपण देव घेतला नाही ऍक्च्युली. आणि मग 12-13 मध्ये ते ओंकार उपासनेबद्दल बोलतात. ओके, तर ते कसं करायचं ते 10व्या श्लोकात सांगितलं. जाऊया पुढे. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या योक्त योगबलेन चैव भ्रुवौ मध्ये प्राणमावेश्य सम्यक संतं परम पुरुषो. तिथपर्यंत ते सांगितलं. ते थांबायचं भ्रुवो मध्ये. हा, पूर्वमध्ये प्राणमावेश सम्यक सतं परम पुरुषम दिव्यम. भूर्वो मध्ये प्राणमावेश सम्यक सतं परमं पुरुषोमपैति दिव्यम. जो मरण समयी एकाग्र मनाने भक्तीने व योगबलाने युक्त होऊन 2 भुवयांमध्ये प्राणवायूची योग्य प्रकारे स्थापना करून ज्याचे स्मरण करतो तो त्या तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो. मरणकाळ प्राप्त झाला असताना स्थिर अंतःकरणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला जो जाणून स्मरतो, बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसून कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेले समाधानाचे सुख अंतःकरणात साठवून आत मन एकाग्र झाल्याने व आत्मस्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळवण्याकरिता स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने सुषुम्ना नाडीच्या मध्य मार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रास जाण्यास तो प्राण निघतो. जेथे प्राणवायू मूर्धनी आकाशात प्रवेश करतो तेथे प्राणाचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो. परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला व भक्तीच्या भावाने भरलेला व योग बलाने आवरलेला असा तयार होऊन तो प्राणवायू चेतन व अचेतन पदार्थास नाहीसे करून भुवयात संचार करतो आणि तेथे लय पावतो. ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेत लय पावतो, अथवा घटाखाली झाकलेला दिवा केव्हा काय झाला विजला हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे अर्जुना जो देह ठेवतो, जे केवळ परब्रह्म आहे व ज्याला परमपुरुष हे नाव आहे, असे जे माझे खास स्वरूप आहे ते तो पुरुष होऊन राहतो. हे सगळं योगबलाचं त्यांनी सांगितलंय अष्टांग योगातलं. तर योगबलेन मनसा चलेन असं सांगितलंय. म्हणजे योगबलाने मन स्थिर करून आपल्याला हे करता येतं आणि 2 भुवयांमध्ये प्राण आणायचं आहे. तर ही पूर्ण प्रक्रिया जी आहे ती कठोपनिषदात सांगितली आहे, कठोपनिषदात. आणि तिथून ज्ञानेश्वर महाराजांनी ती इथे आपल्याला सांगितलेली आहे. अर्थातच त्यांना संपूर्ण योग अष्टांग योग माहितीच होता, आपण 6व्या अध्यायात पाहिलं होतं. तर तोच प्रकार इथे पण आहे की जे योगी आहेत त्यांच्या मरणाचं हे वर्णन आहे. ओके, चालेल पुढे. हा, तया अव्यंगवाणी या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते
जो स्थिरावलेनी चित्ते जाणून स्मरे. बाहेरी पद्मासन रचोनी उत्तराभिमुख बसोनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. आतुम मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीने प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया. आकळलेनी योगे मध्य मार्गे अग्निस्थानोनी नैगे ब्रह्मरंध्रा. तेथ अचेत चित्तांचा सांगा तू आहाच वाणा दिसे मांडतू. ये तेथ प्राणू गगना आतू संचरे का. परिमनाचिने स्थैर्य धरिला भक्तीची या भावना धरला. बळे आवरला सज्ज होऊनी. तो जडा जडा ते विरवी तू रुलता माझी रुचतू. जैसे घंटा नादलयस्तू घंटेसीच होय. का झाकलिये घटीचा दिवा नेणीचे काय जाहला केव्हा. या रीती जो पांडवा देह ठेय ठेवी तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम. ते माझे निजधाम होऊनी ठाके. खूप छान. आणि म्हणजे जेव्हा हे योगी समाधी घेतात ना, तेव्हा खूप वेळा भक्तांना कळतच नाही की म्हणजे प्राण आहे की नाही. तर माधवीला माहिती असेल की ते डोक्यावरती लोणी ठेवतात ना, डोळ्याचं. लोणी वितळलं तर समजतं की आहे अजून जीव, आणि जर का नाही वितळलं तर मग म्हणतात की जीव गेला. कारण की ते आता म्हटले ना की जर का दिवा ह्याच्यामध्ये झाकून ठेवला असेल एखाद्या मडक्याखाली, तर तो कधी विझला हे आपल्याला कळतच नाही ना. तसं त्यांचं होतं की त्यांचा जीव कधी जातो ते काही कळत नाही योग्याचं. तर ते योग्याचं वर्णन होतं. किती वाजले? 9:50, 8:50. पण थांबूया इथे. आ, हो, आपण इथपर्यंतच आज हे केलं होतं. ठीक आहे. मुलांसाठी म्हणालात तुम्ही तसं. आपण पसायदान म्हणून मग प्रश्न असले तर थांबू. चालेल. आता विश्वात्मके देवीं येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो नियामच द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. सुखिया झाला. सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. छान. आता रेकॉर्डिंग बंद केलं तरी चालेल.